सत्यासारखे सोंग घेता येत नाही. कर्माचरणाच्या बाबतीत तुम्ही जे जे काय कराल त्यात तुमची मोटली बांधली जाईल. हेच ते बंधन. सगळ्या ज्ञानांचे अनुभव सारखे नाहीत. तुम्ही तुमची चिंता करता म्हणजे कसली चिंता करता? कायेचीच ना. जोपर्यंत तुम्ही कायेच्या ओळखीने परमार्थ करता तोपर्यंत तुम्हाला शांती मिळणार नाही. सत्यासारखे सोंग घेता येत नाही. ज्याच्याने तुम्हाला तुम्ही आहात हे कळते त्यापेक्षा अन्य देव किंवा देवता नाही. पण हे सुद्धा तुम्हाला चिरशांती देणारे नाही. त्याचा उगम कसा नि केव्हा झाला हे कळल्यावर तुम्ही शांतीचे सागर असाल. असे साकार तुम्ही नव्हेत याची खात्री झाली की तसे निराकार तुम्ही आहातच. भावना निवारण झाल्यानंतर शुद्ध सत्व राहते. शुद्ध सत्वामध्ये मग विवेक निर्माण होतो आणि विवेकाने कल्पनेचे अविवेक नष्ट होतात. देह मनाला कष्ट न देता अंतर्यामी आपण असल्याची आसक्तता तेवढी टिपून घ्यायची आहे. त्याच्या ध्यानात राहायचे आहे. मग त्याच्या ध्यानातून नाना प्रकारचे विवेक निर्माण होतात. शुद्ध जाणीवे स्थिर होऊन ध्यान करताना ऐकलेल्या वाचलेल्या आध्यात्मिक शब्दांचे अस्सल अर्थ स्फुरू लागतात. ज्या विचारात स्वार्थ नाही असा विचारच नाही. विचाराने विचाराची समजूत घालून स्वार्थबुद्धी शुद्ध करा. स्वार्थ आहे तिथे बंधन आहे. कोणाच्याही ठिकाणी आपण असल्याचे प्रेम आहे ते प्रेम शुद्ध आहे. वाचा क्षीण पावली की विनावाचे जयगुरु करा. जयगुरु केल्याने आपणाला आपण जागे करतो. गुरु म्हणजे ज्ञान. गुरुस्मरण हे महत्भाग्याचे लक्षण आहे. तुमची जाणीव हे व्यापक गुरुचे गुरुत्व ज्ञान आहे. गुण पुष्कळ व्यवहारतो पण आत्मज्ञान झाल्यावर तो निर्गुण होतो. जयगुरु करून जो गुण शुद्ध झाला पवित्र झाला तो निर्गुण होतो. कृष्णाने पुष्कळ व्यवहार केला पण गुणाचा त्याला स्पर्श झालेला नाही. जिवंतपणी व्यवहार करत असताना निर्गुण आहे असे कोण म्हणेल? बिगडाबिगडी म्हणून जी आहे ती कल्पनेची आहे, भावनेची आहे. जगातला सगळा व्यवहार भावनेवर चालला आहे. काही सोडू नका, फक्त जाणायचे आहे. रजोगुण फलाशेशिवाय इकडची काडी तिकडे करणार नाही. तुम्हाला उपाधी कसली आहे? तुमच्या स्मरणाच्या आप्तपणाची. रजोगुण स्वतःपेक्षा स्मरणांच्या आप्तपणाशी गुंतून गेला आहे. दृष्टी नाही तोवर सृष्टी पण नाही. नारायणाचे दर्शन काय आहे? प्राण्याला आपण असल्याचे ज्ञान. या नारायणात नर आणि नारी दोन्ही आहेत. शुद्ध सत्वाला नारायण म्हटले आहे. शुद्ध सत्वाला प्राणी जाणत नाही म्हणून दुःखाकडे जातात. आपण असल्याचे ज्ञान निर्गुण आहे हे ज्यांनी ओळखले ते जगात राहायला कंटाळतात व हिमालयासारख्या ठिकाणी निघून जातात. अखिल जगाचे चैतन्य पुष्कळ व्यवहारते पण जातीने ते शुद्ध निर्गुण आहे. गुरुची हालचाल म्हणजे तुमच्या जाणीवेची हालचाल. इथपर्यंत गुरुशी नजदीक असावे. प्राणाविणे कर्मशक्ती कुठे आहे? जो प्राणशक्तीला ओळखतो त्याला प्राणशक्तीच्या कर्माची बाधा आहे काय? राघवाचे म्हणजे आपले रूप नभासारखे आहे याची साधी आठवण ठेवा.